हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देत नसाल तर 1994 मध्ये दिलेलं आरक्षण रद्द करा। आरक्षण कोणत्या मुद्द्यावर दिलं याची श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी सरकारी नोंदी, राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता। निर्णय न घेतल्यानं आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले, व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा आरोप। किशोर दराडेंनी मात्र आरोप फेटाळले। राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावतायत। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा। पोलिंग एजंटच्या यादीबरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात, ही निवडणुकीची प्रक्रिया, गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा, भाजप 155, शिंदे गट 65, तर दादा गटाला 55 जागा मिळणार, उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नको, नाराज नेते परतीच्या वाटेवर, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या नाशिकमधील उमेदवाराला फोन, निवडणुकीतून माघार घेण्याची महेंद्र भावसार यांना विनंती, भावसार मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। वीस मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप, ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला, आरोपांची शहानिशा होणार। उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, शरद पवारांनी जिल्हानिहायच विधानसभेचा अहवाल मागवला, अहवालानंतर बैठकीत किती जागा मागायच्या ठरणार, सूत्रांची माहिती। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्या, सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी, राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला। खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता, भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदीही राहण्याचा अंदाज। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सील, खासदार कक्षाचं कुलूप तोडल्यानं यशोमती ठाकूर वानखडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार, तर नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी होणार। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात, पेपरफुटीची लिंक शोधण्यात येणार। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, 15 दिवस मी महाराष्ट्र हादरून ठेवला होता, सासवडच्या विजय शिवतारेंचं सासवडमध्ये वक्तव्य। मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस रद्द, दुहेरीकरणाच्या कामानिमित्त एक्सप्रेस 28 ते 30 जूनपर्यंत धावणार नाहीत। रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन, प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।